हाय एव्हरीवन. 17/10/2025 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक नवीन नोटीस त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केली आहे. नोटीस नंबर 22 तुम्हाला बघायला मिळते. या नोटीसमध्ये जो काय आपला ग्रुप बी होता ना, त्याची अकॅडमिक इयर 2025-26 ची जी कॅप राऊंड 3 ची प्रोसेस होती ना, त्याचा पूर्ण टाइम टेबल या ठिकाणी अपडेट झालेला आहे. नवीन ऍप्लिकेशन फॉर्मची पण डेट आलेली आहे. त्याचबरोबर नवीन ऍप्लिकेशन फॉर्म कोणाला फिल करणे, सर्व विद्यार्थ्यांना फिल करणे की ज्यांनी आतापर्यंत फॉर्म फिल केला नव्हता त्याच विद्यार्थ्यांना फिल करणे. त्याचबरोबर थर्ड राऊंडला कोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार आहे, थर्ड राऊंडच्या नंतर बेटरमेंटचं ऑप्शन आहे की नाही, या सर्व प्रश्नाची चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. जर अगोदर आपण रजिस्ट्रेशनचा विचार केला तर 18/10/2025 ते 20/10/2025 संध्याकाळी 11:59 आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारे नवीन फॉर्म भरायची गरज नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पेमेंट करण्यासाठी पण 20/10/2025 संध्याकाळी 11:59 लास्ट टाइम आहे. नंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्यावेळेस 20/10/2025 ला तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिली जाणार आहे. सीट मॅट्रिक्स काय राहतं तर बीएमएस चे टोटल कॉलेज किती आणि थर्ड राऊंड साठी किती जागा वॅकंट आहे 100%, याची अपडेट तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये दिली जाते. त्यानंतर आपल्याला एक मेरिट लिस्ट दिली जाणार आहे 21/10/2025 ला. मेरिट लिस्ट मध्ये तुमचा एसएमएल नंबर आणि कॅटेगरी रँक राहतो. जेवढ्या तुमच्या कॅटेगरीच्या जागा असतील तेवढा जर तुमचा कॅटेगरी रँक असेल तर तुम्हाला 100% सीट अलॉटमेंट होणार की नाही होणार याची आयडिया येऊन जाते. आणि कोणतं कॉलेज भेटेल, कोणत्या कोर्ससाठी भेटेल ह्याची पण इन्फॉर्मेशन मिळून जाते. त्यानंतर आपल्याला कॉलेजचे नावं ऍड करायचे राहतं. चॉईस फिलिंग करणं राहतं कॅप राऊंड 3 साठी. तर 21/10/2025 ते 23/10/2025 संध्याकाळी 11:59 आपण चॉईस फिलिंग करून कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला जो रिझल्ट आहे कॅप राऊंड 3 चा 25/10/2025 ला दिला जाणार आहे. आपल्याला कॉलेज जर अलॉटमेंट झालं कॅप राऊंड 3 मध्ये तर आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करणं पडतं. 26/10 ते 30/10 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला कॉलेज जॉईन करून त्या ठिकाणी आपली डिग्री कंटिन्यू करायचं ऑप्शन मिळतं. थर्ड राऊंडच्या नंतर कुठल्याही प्रकारे बेटरमेंट नसतं, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. आणि जर थर्ड राऊंडच्या नंतर जागा जर वॅकंट असतील तर पुढच्या राऊंडचा टाइम टेबल येणाऱ्या काळामध्ये सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केला जाणार आहे. आता जर आपण रूल बघितले त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय. फर्स्ट रूल की तुम्ही जर अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे परत ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये. सेकंड रूल आपल्याला काय सांगतोय, जर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट झालं होतं आणि ते जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म अनलॉक करणं, पेमेंट करणं, फॉर्मला सबमिट करणं, डॉक्युमेंट अपलोड करणं, मग तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट होणार आहे. मग तुम्हाला थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंगला एलिजिबल केला जाणार आहे. ज्या मुलांनी सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट घेतली, कॉलेज भेटलं होतं पण जॉईन नाही केलं, अशा मुलांना थर्ड राऊंडला एलिजिबल केलं जाणार नाहीये. तुम्हाला फॉर्म अनलॉक झालेला आहे तिथं पेमेंट करणं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जे आहे ते थर्ड राऊंड साठी एलिजिबल केलं जाणार आहे, ही गोष्ट आठवण ठेवणं. त्यानंतर जे काय तुम्ही कॅप राऊंड 2 साठी चॉईस फिलिंग केलं होतं ना ते तुमचं पूर्णपणे 100% झिरो मानलं जाणार आहे. त्याची कुठल्याही प्रकारे व्हॅल्यू नसणार आहे. कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करणं असेल तर परत तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करणं आहे स्कॅन करून. जे काय तुम्हाला टाइम दिला आहे त्या टाइम पिरियड मध्ये. त्यानंतर 5वा पॉईंट मेन्शन केला की तुम्हाला जर ऑल इंडिया कोट्याच्या थर्ड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅप राऊंड 3 जो स्टेट काउन्सिलिंगचा आहे ना तिथं इलिजिबल केलं जाणार नाही. पण हा जो ऑल इंडिया कोटा आहे ना हा सेंट्रल काउन्सिलिंगचा आहे AA-CCC चा. तिथं जर अलॉटमेंट होत असेल तर तुम्हाला स्टेटच्या कॅप राऊंड 3 साठी कुठल्याही प्रकारे इलिजिबल केलं जात नाही. त्यानंतर यांनी मेन्शन केलं या ठिकाणी की जर तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट होत आहे ना तर ते कॉलेज जॉईन करणं कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवणं की तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये किती कॉलेज टाकणार. जर तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये अलॉटमेंट झालेलं कॉलेज जर जॉईन नाही केलं तर कॅप राऊंड 3 च्या नंतर जे काय राऊंड होतील त्या राऊंड साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे इलिजिबल केलं जात नाहीये. हा 6वा जो पॉईंट आहे ना ते तुम्हाला ते क्लिअर सांगून जातोय. त्यानंतर यांनी मेन्शन केलंय की तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करणार आहे ना तर त्याच्या अगोदर तुम्हाला कोर्सनुसार वेगवेगळ्या कोर्सची जी इलिजिबिलिटी आहे ना ती काय आहे ती तुम्हाला एक वेळेस चेक करून घेणं आहे. नंतर फिजिकल हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांना जे काय 16 बोर्ड दिल ते ना तिथून जे फिजिकल हँडिकॅपचं डॉक्युमेंट आहे तेच हवं. त्यानंतर यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय 9 नंबरचा की जे काय SC ST FIJE NTB NTC NTD OBC किंवा मग SBC ACBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ना हे कुठल्याही प्रकारे EWS कोट्याचं बेनिफिट घेऊ शकत नाहीये, ही पण गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर यांनी मेन्शन केले की एखादा विद्यार्थी कॅटेगरीचा आहे त्यांना जर ऍप्लिकेशन फॉर्म चुकून जर समजा ऑदर कॅटेगरी मधून किंवा जनरल मधून फिल केला ना तर त्याला पुन्हा कुठल्याही प्रकारे कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलं जाणार नाहीये. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करताय किंवा अनलॉक करून लॉक करताय ना
त्यावेळेस एक वेळेस व्यवस्थित चेक करा की तुमची कॅटेगरी कोणती आणि तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करताय त्याच कॅटेगरीमधून फॉर्म सबमिट झालाय का, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमच्याकडून चुकून जर समजा जनरल कॅटेगरी झालं आणि नंतर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचा विचार करताय तर पेमेंट झाल्याच्या नंतर तुमचा फॉर्म कुठल्याही प्रकारे एडिट करून दिला जाणार नाहीये. जर तुम्हाला एनआरआयच्या सीटला अप्लाय करणं आहे तर 19/10/2025 या डेटच्या अगोदर तुम्हाला जी काय एनआरआयची वेबसाईट आहे ना, या वेबसाईटवर जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. आणि जे काय एनआरआयचे स्टुडंट आहेत ना, त्यांच्या जे काय 15% जागा राहतात IQ एनआरआय कोट्याच्या 3 पटीने जास्त फीस देऊन, तर त्या सीटसाठी तुम्हाला एलिजिबल केलं जाणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे स्टेटच्या सीटला अप्लाय करू शकत नाही, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. तर महाराष्ट्र स्टेट कोटा कॅपराऊंड 3 चे जे काय रूल होते, कोणते विद्यार्थी एलिजिबल आहे ह्याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुमचे जर डाऊट क्लिअर झाले असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा. त्याचबरोबर जर एखादा डाऊट शिल्लक असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, तो पण डाऊट आम्ही तुमचा सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू. सिंपल गोष्ट लक्षात ठेवणं, ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं, फ्री एक्झिट केली, कॉलेज जॉईन नव्हतं केलं, ते विद्यार्थी परत एकदा आपला फॉर्म अनलॉक करून तिथे पेमेंट करून फॉर्मला लॉक करतील. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड राऊंडला एलिजिबल केलं जाणार आहे. आणि कॅपराऊंड 3 मध्ये जे कॉलेज भेटेल ना, ते कॉलेज घेणं तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे. जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही केलं तर तुम्ही काउन्सिलिंग मधून त्या ग्रुपमधून जे आहेत ते आउट होणार आहे. हे पण तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.